स्वागत आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। हरियाणामध्ये ब्राझिलियन मॉडेलचा मतदार यादीत फोटो, राहुल गांधींनी दाखवलं प्रेझेंटेशन, तर ब्राझिलियन मॉडेलनी मतदान केल्याचा राहुल गांधींचा गंभीर आरोप। हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ, काँग्रेसचा विजय हा पराभवात बदलण्याचा राहुल गांधींचा गंभीर आरोप। हरियाणात प्रत्येक 8 मतदारांमध्ये एक बोगस मतदार असल्याचाही आरोप। हरियाणात काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्यानं काँग्रेसचा पराभव, त्यांच्याच नेत्या शैलजा म्हणाल्या होत्या की काँग्रेस जिंकणार नाही, किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर। भाजपनं एक्झिट पोल, ओपिनियन पोलला कधीही शिव्या दिल्या नाहीत, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं प्रत्युत्तर। देशाची युवा पिढी मोदींसोबत, किरेन रिजिजूंचं वक्तव्य। निवडणूक आयोग अपंग झाला, निवडणूक याद्यांमध्ये घोळ असताना निवडणूक आयोगानं नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल। मुंबईच्या कांदिवली पश्चिमेच्या चारकोप परिसरात प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकाच व्यक्तीची 3 ठिकाणी नावं, मनसेचा गंभीर आरोप। वोट जिहादवर बोलताना यमुनाबाई गणपत कांबळेंच्या फोटोऐवजी एका मुस्लिम महिलेचा फोटो निवडणूक यादीत। नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपद उमेदवारांची नावं भाजपकडे तयार असल्याची सूत्रांची माहिती। प्रत्येक शहरातील पक्ष निरीक्षकांकडून 3 नावं प्रदेशाध्यक्षांकडे, निवडणुका जाहीर करण्याआधीच भाजपनं सुरू केली तयारी। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आगामी निवडणुकीत 3ऱ्या आघाडीची तयारी। काँग्रेस आघाडीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विचारत नसल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, आम आदमी पार्टीला सोबत घेऊन 3ऱ्या आघाडीच्या चर्चा करण्याच्या तयारी। काँग्रेसच्या बोगस ओबीसी विरोधात प्रचारात उतरणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून स्पष्ट, तर खऱ्या ओबीसींना तिकीट द्या, अन्यथा करेक्ट कार्यक्रम करू, हाकेंचा सर्वपक्षीयांना इशारा। मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या मतदार याद्यांचा मसुदा आता 14 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। मतदार याद्यांवरील हरकती आणि आक्षेपांसाठी 22 नोव्हेंबरची मुदत, तर वॉर्डनिहाय मतदार यादी 6 डिसेंबरला प्रसिद्ध होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आणि वॉर्ड रचनेसंबंधी 38 याचिकांवर उद्या हायकोर्टात सुनावणी। 42 याचिकांची 3 भागात वर्गवारी, कालपासून सुनावणी सुरू। निवडणुकांसंबंधीची याचिका तातडीनं ऐका असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे, तसे निर्देश दिले आहेत। मनसेतून भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर वैभव खेडेकरांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसमोर फुंकलं। मंत्री योगेश कदमांविरोधात रणशिंग। जिल्ह्यातून इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकलेला दिसेल, खेडेकरांचा चव्हाणांना शब्द। नाशिक काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम, नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा। – 25 नोव्हेंबरला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान सभा, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सभेचं आयोजन। नगर परिषदेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत शहरातील विविध पक्षांची लागलेली होर्डिंग्स, बॅनर उतरवण्याचं काम। रत्नागिरी जिल्ह्यात 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी निवडणूक। उद्धव ठाकरेंनी पैठणच्या नांद्रा गावात शेतकऱ्यांशी साधला संवाद, एकतरी 50,000 मिळावेत ही शेतकऱ्यांची मागणी आपणच लावून धरल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे बिहारमध्ये फिरतायत, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। मुख्यमंत्री सांगतात पंतप्रधान यांचं सगळ्यात जास्त प्रेम बिहारवर, ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडल्याचा आनंद, फडणवीसांचा ठाकरेंना मराठवाडा दौऱ्यावरून चिमटा। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतं मिळावीत आणि विधानसभेला गेलेली मतं पुन्हा मिळवण्यासाठी हा राजकीय दौरा, बावनकुळेंची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। बीडच्या पालीमध्ये उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद, शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली कैफियत।
कर्जमाफी होणार असेल तर शेतकऱ्यांनी हप्ते भरायचे का? उद्धव ठाकरेंचा सवाल. तर जूनमध्ये कर्जमाफी होणार असेल तर मग पुढच्या हंगामासाठीच्या कर्जाचं काय? कर्ज फेडल्याशिवाय बँका कर्ज देणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल. नुकसान भरपाईपोटी 6 रुपये मिळाले. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात डावरवाडीतला शेतकरी दिगंबर तांगडे या शेतकऱ्याचा गंभीर आरोप. शेतकऱ्यांची फसवणूक झाली, ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली. ती स्टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नाही. श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे सूचक फोटो वापरत दगाबाज रे, पॅकेजचं काय झालं म्हणत सवाल विचार. उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. उद्धव ठाकरेच खरे दगाबाज. त्यांनी भाजप आणि फडणवीसांना दगा दिला. त्यांचा हा दौरा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्यात दौऱ्यावर परभणीतील भाजप जिल्हाध्यक्षांची टीका. निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. भाजपला प्रत्येक गोष्टीत निवडणुका दिसतात. ओमराजे निंबाळकरांचं भाजपला प्रत्युत्तर. खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला द्यायला कृषी अधिकाऱ्याची उदासीन भूमिका. खरडून गेलेल्या नाल्या इतकाच शेतकऱ्यांना मोबदला देणार म्हणत अधिकाऱ्याकडून गावकऱ्यांची मुस्काटदाबी. शेतातील 2 फूट माती वाहून गेली, त्याचा सरकार मोबदला देणार नाही का? गावकऱ्यांचा अधिकाऱ्याला सवाल. राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलच्या नावानं 10 वेगवेगळ्या बूथवर 22 वेळेला हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याच्या पुराव्यासकट सिद्ध केलं. आता तरी आपल्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्यांचे डोळे उघडतील, हीच अपेक्षा. रोहित पवारांची पोस्ट. आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसच्या नितीन राऊत यांची निवडणूक आयोगानंतर पोलिसातही तक्रार. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये विशिष्ट समुदायाला दुहेरी मतदारावरून लक्ष्य केल्याचा आरोप. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात खासदार पीए यांची नार्को टेस्ट करा. निंबाळकरांनी मेहबूब शेख यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर मेहबूब शेख यांचं उत्तर. निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटीची मागणी देखील केली. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांकडून संदीप देशपांडेंसोबतचा फोटो पोस्ट. केशव उपाध्ये आणि संदीप देशपांडे आजूबाजूच्या सीटवर, तर भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन हे मागच्या सीटवर बसलेले पाहायला मिळाले. यावेळी वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. उपाध्यांचं फोटोला कॅप्शन. सांगलीच्या खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. जयंत पाटील यांचा विशाल पाटलांना टोला. जयंत पाटलांना सोबत न घेता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याबाबत विशाल पाटलांनी वक्तव्य केलं होतं. देवाभाऊंना इस्लामपूरच्या आधी अरुण नाव आहे हे माहितीच नव्हतं. लोकांनी उपोषण केल्यावर देवाभाऊंना ते कळालं. जयंत पाटलांचा टोला. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून अहिल्यानगरचे आजी माजी खासदार आमने सामने. उपोषणानंतरच नगर पाथर्डी महामार्गाचं काम पूर्ण झालं. मग त्यानंतर उपोषणानंतर नगर मनमाड रस्त्याचाही प्रश्न सुटायला हवा होता. माजी खासदार सुजय विखे यांनी विद्यमान खासदार निलेश लंकेंवर साधला निशाणा. पुण्यात शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर पुन्हा हल्लाबोल. मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड भागात मेगा सिटी परिसरात धुडगूस घालून काही जणांना मारहाण केल्याचा आरोप. इंग्रजांविरोधात जेव्हा मुसलमान, हिंदू, दलित एकत्र होऊन लढत होते तेव्हा आरएसएसचे नेते ब्रिटिशांचे तळवे चाटत होते. बिहार निवडणुकांच्या प्रचारात असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. काँग्रेसचा प्रचार करणारा अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल. मात्र हा व्हिडिओ बनावट असल्याचं सिद्ध. खार पोलिसांनी या प्रकरणात तपासात पुरावे न आढळल्यानं बंद करत असल्याचा ए समरी रिपोर्ट कोर्टात सादर केला. वडाळा डेपो मोनोरेल स्टेशनजवळ मोनोरेलचा अपघात. ट्रायल रन सुरू असताना अपघात घडल्याची माहिती. ट्रायल रन वेळी फक्त ट्रेन कॅप्टन आणि कंपनीचा कर्मचारी हे हजर होते. सिग्नल उपकरण नसल्यानं कंट्रोल रूमला ट्रेनचं स्थान कळलं नाही. कंपनीकडून अपघातासंबंधी अधिक माहिती देण्यास नकार.
पुण्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मागील 4 दिवसात भर रस्त्यात 2 हत्यासोबतच गँगवॉर देखील। त्यामुळे गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी। सायन धारावीमध्ये ब्रिजचं पाडकाम झाल्यानंतर नव्यानं बांधण्यात आलेल्या ब्रिजवर होणाऱ्या गर्दी विरोधात मनसे आक्रमक। मार्ग काढत लहान मुलांना घेऊन पालकांना जीव धोक्यात घालून जावं लागत असल्याचा मनसेचा आरोप। आणि या